बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याच्या हालचाली, शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रस्तावाला मंजुरी, प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांकडे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी नव्या एसआयटीची स्थापना, बसवराज तेलीस अध्यक्ष. आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबियांनी घेतला होता आक्षेप. केसमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा. आज दुपारी बसवराज तेलींना भेटून घेणार माहिती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहन आंदोलन 1 दिवस पुढे ढकललं. खंडणी प्रकरणी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची पुण्यात 25 कोटींची प्रॉपर्टी असल्याची माहिती. लवकरच ईडी आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता. वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार. 13 दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर कराडला आज केस कोर्टात हजर करणार. सिल्लोड विधानसभा निवडणूक यापुढे लढणार नाही, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा. तर आगामी सिल्लोडची नगरपरिषद माझी शेवटची निवडणूक राहणार असल्याचंही वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार. मराठा सैन्याच्या शौर्याला करणार वंदन. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला केंद्राचा मान. सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांची घोषणा. माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. तर कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही, हसन मुश्रीफांकडून नगर घंटा कायम. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचे माझाशी बोलताना संकेत. एका कुटुंबात दोघांना घर घेण्याविरोधातली अटही शिथिल होण्याची शक्यता. चायना मांजामुळे वेगवेगळ्या शहरात अनेक जण जायबंदी. नागपूरमध्ये अवैध मांजावर बुलडोझर, तर नाशिकमध्ये सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार. महाकुंभ मेळ्यात आज साधू महंतांचं पहिलं शाही स्नान. आतापर्यंत 65 लाखांहून अधिक जणांनी पवित्र स्नान केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.